सोमनाथ कारले या गोलंदाजाला इथे मात्र आपण पाहणार आहोत. ऑन स्ट्राईक झोनमध्ये पुन्हा एकदा सोमनाथ छेडगे मात्र तयार असतील. क्वार्टर फायनलच्या मॅचला इथे मात्र सुरुवात झालेली आहे. पहिलाच बॉल, अप्रतिम चेंडू. पैलवान संघमालक नितीन तात्या वाडेकर यांच्या हातामध्ये विश्रांतीसाठी डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. सोमनाथ कारले यांचा सोमनाथ छेडगेसाठी पहिला चेंडू होता. इथे मात्र चुकी होणार नाही. थोडासा लोवर चेंडू होता, फक्त दिशा दिली. समोर तिकडे क्षेत्ररक्षक पप्पू भोरे आहेत. चेंडूला मात्र फील्ड केलं चांगल्या पद्धतीने. एक धाव देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाईल. एक धाव आलेली असेल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती अकाउंट खातं ओपन झाले. एक धाव धावफलकावरती. धावसंख्येचा श्री गणेशा झालेला आहे. अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहेत. अक्षय शिवेकर. चुकीचा थ्रो तिथे मात्र केलाय. अगदीच जर पाहिलं तर चेंडू सुंदर पद्धतीने अडवला होता, परंतु थ्रो इथे वरून टाकायचा होता. चेंडू तिथे थ्रो खालून केला आणि तिथे थोडासा खराब थ्रो देखील पाहायला भेटला. बॅकअप सुंदर होता, चेंडू अडवला जरूर, परंतु धावा येणार आहेत. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 2 रन ऑन स्कोर कार्ड. 2 धावा धावफलकावरती. डेंजर झोनला काय नितीन तात्या वाडेकर आहेत पाठीमागे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ते देखील काम पाहतायत. चेंडू हातामध्ये आला, डायरेक्ट हिट केला आणि तिकडे विकेट येते. सोमनाथ शेडगे इथे मात्र होतोय बाद. विकेटचं पतन. झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर रोहन गावठे देखील मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे बॅटिंगसाठी. एका बाजूने रोहन गावठे यांना देखील मात्र आपण पाहणार आहोत. त्यांच्या जोडीला इथे मात्र सुशांत भोईर देखील आहेत. एक फलंदाज शेलू गावाला बिलॉंग करतो, दुसरा फलंदाज देशमुखवाडीला बिलॉंग करतो, परंतु आज लोकल गावाईचा हवा आहे. आणि अगदीच जर पाहिलं तर दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा देखील आपण मात्र या मॅच दरम्यान, या सामन्यादरम्यान आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघांमध्ये, दोन्ही टीममध्ये प्रचंड ताकदीचे फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत, क्षेत्ररक्षक देखील आहेत. आल्या आल्या इथे बॅकवटला फटका मात्र खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चुकी करतील. शर्यत जिंकली चेंडूनं. चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा. घेऊ धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढले. धावफलकावरती धावा 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये रोहन गावटे सेट ऑन फायर झालाय. आल्या आल्या इथे त्यानं बॅटवरती चेंडू घेतला आणि बॅकवटला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सोमनाथ कारले पुन्हा एकदा तयार. फुलटॉस चेंडू होता, पूर्णपणे बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. रोहन गावटेच्या बॅटला चेंडू लागू शकला नाही. अजून एक डॉट बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक संपलं जाईल. SK यांचं, सोमनाथ कारले यांचं पहिलं षटक संपलं. एक गडी बाद. धावफलकावरती धावा वाघजाई स्पोर्ट क्लब, वाघजाई नगर या संघानं बनवल्यात. 6 धावा धावफलकावरती.
अक्षय तुळवे या गोलंदाजाला इथे मात्र आपण गोलंदाजाच्या ट्रॅकवरती पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूने बॅटिंगच्या मार्कवरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज युवा टॅलेंट ऑफ देशमुखवाडी सुशांत भोईरला देखील आपण पाहतोय. अगदीच जर पाहिलं तर वाईड लाईनवरती हा चेंडू होता. निश्चितच इथे पॉइंटला हा फटका, चेंडू जाऊन पोहोचेल प्रेक्षक गॅलरीमध्ये, सीमा पार 4 धावेसाठी हा सुशांत भोईरच्या बॅटमधनं चौकार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळलाय, चेंडूला मात्र फील्ड केलं जाणार आहे. त्या चेंडूवरती एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलं. आकडे देखील इथे चेंज होत आहेत. प्रज्वल जुन्नरकर आमच्या समवेत आहेत. काल आणि आज त्यांनी देखील गुणलेखनाचं अप्रतिम कामकाज केलंय. आम्हाला घेऊन जातील स्कोर कार्डवरती. तब्बल 11 धावा च्या मात्र धावफलकावरती आहेत. रोहन गावठे पुढे सरसावत. फाईन लेगला हा फटका खेळायचा होता, परंतु इथे गोलंदाज अक्षय तुळवे चाणाक्ष आहे, हुशार आहे. एस्टनवरनं चेंडू निघून गेला. नितीन तात्या वाडेकर यांच्या हातामध्ये चेंडूला फील्ड केलं. चेंडू पोहोचला तात्यांच्या हातामध्ये विश्रांतीसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस इथे भन्नाट वेग आहे. अर्थातच चेंडू मात्र टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर तिथे फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती होणार आहे बाद. फलंदाज रोहन गावटे देखील मात्र या आधीच्या चेंडूवरती क्लीन बोल्ड झालेला आहे. अगदीच जर पाहिलं तर गोलंदाजानं चेंडू टाकला, उजवी एष्टी उद्ध्वस्त केली. बेल्स पडल्यानंतर तिकडे रोहन गावटेला देखील माघारी जावं लागलं. बन्नी आलेत नवीन फलंदाज. फटका अप्रतिम खेळलाय. क्षेत्ररक्षण इथे मात्र सुरेख असेल निखिल घाटेचं. थोडं देखील चांगला आला, चांगला पाहायला भेटला. दरम्यान 2 धावा या चेंडूवरती देखील पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 13 धावा च्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे बॅटवरती चेंडू घेतलाय, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक गणेश बोराडे डाऊन दी बॉल. झेल झालाय फलंदाज या चेंडूवरती. बंदी बाद, विकेटचं पतन. बन्नी देखील तिकडे बाद झाला. बन्नीची जागा घेण्यासाठी वाघजाई नगर, वाघजाई स्पोर्ट क्लब या टीमकडनं किरण देखील मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बन्नीची जागा घेण्यासाठी. चर्चासत्र तिकडे मात्र अगदी रंगलं जातंय. चेंडू नेमका हातामध्ये कोणाच्या द्यायचा. इथे आता चेंडू स्वतः हातामध्ये घेतलाय. गोलंदाज कॅप्टन कुल सोमनाथ कारलेनं. षटक क्रमांक देखील 3ला सुरुवात होईल. 2 षटकं संपलेली आहेत. 3 गडी बाद, 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखना रणसंग्राम. अर्थातच इथे देखना सोहळा देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जबरदस्त आयोजनासह ही स्पर्धा आंबोली गावामध्ये संपन्न होतीये. गेले कित्येक वर्ष या गावाला क्रिकेटची परंपरा आहे आणि ही क्रिकेटची परंपरा जिवंत ठेवण्याचं काम धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाने केलंय. यावेळेस इथे बॅटवरती चेंडू घेतलाय. फटका देखील मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय.
त्या चेंडूवरती चांगला फटका जरूर आला. दरम्यान एक धाव तिकडे मात्र येणार आहे. फटका आला चांगला, चांगल्या फटक्याबरोबर एक धाव देखील आली. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. एका अंकाने धावफलकावरती धावा आहेत. 14 धावा धावफलकावरती. तब्बल आत्तापर्यंत 3 फलंदाज बाद आहे. ऑन स्ट्राईक झोनमध्ये इथे बॅटर पुन्हा एकदा इथे तयार असणार आहे. किरण आहेत ऑन स्ट्राईक झोनमध्ये. अक्रॉस दी बॅट फटका खेळायचा होता. अगदी बॅटपासनं चेंडू घर घर करत यष्टिरक्षक नितीन तात्या वाडेकर यांच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. विश्रांतीसाठी डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. क्वार्टर फायनल नंबर 2ला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काल देखील वाशरे नायपड झेडपी गटातील 8 संघ या खेळपट्टीवरती खेळले. काल देखील पहिली क्वार्टर फायनल संपन्न झाली. तोरणे विरोधामध्ये गडद अशी कालची पहिली क्वार्टर फायनल होती. क्लीन बोल्ड हो गई गलती, हो गई भूल, दांडी दांडी गुल, फलंदाज बाद. विश्वास भाऊ कोकणे यांचं शुभागमन मनापासून मनपूर्वक धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाच्या वतीने सहर्ष स्वागत. विकेट देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. नवीन फलंदाज इथे गोलू देखील दाखल होतोय. काल देखील क्वार्टर फायनल 1 पाहिली. अंतिम चेंडूपर्यंत सामना गेला. रुद्रा बॉईज गडद, भैरवनाथ क्रिकेट क्लब गडद हा संघ इथे मात्र काल क्वार्टर फायनल 1 जिंकत बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला आहे. आज दिवस क्रमांक 2 आहे आणि दुसऱ्या दिवसातील ही दुसरी क्वार्टर फायनल आपण पाहतोय. कोलू यांच्या बॅटमधनं फटका खेळलाय फाईन लेगला. तिकडे क्षेत्ररक्षक देखील अक्षय तुळवे आहेत. चेंडूला फील्ड केलं. चांगला थ्रो देखील पाहायला भेटला. डायरेक्ट हिट केला होता, परंतु तिकडे तोपर्यंत फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. त्या चेंडूवरती धावा देखील येत आहेत. आकडे देखील मात्र चेंज होत आहेत. धावफलकावरती धावा 16 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस इथे मात्र फटका खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक SK सोमनाथ कारले डाऊन दी बॉल. कॉटन बोर्डचा प्रयत्न यशस्वी. फलंदाज ह्या चेंडूवरती गोलू बाद. 4था धक्का वाघजाई स्पोर्ट क्लब वाघजाई नगर 11 टीमला. नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. वाघजाई नगरला बिलॉंग करणारा नवीन फलंदाज अंकित देखील मात्र दाखल होतोय. सुशांत भोईर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असणार आहे तोपर्यंत विजयाच्या आशा आणि आकांक्षा, धावा बनवण्याच्या आशा इथे मात्र संघाच्या इथे प्रलंबित असणार आहे. काय करेल सुशांत भोईर इथे मात्र पुढील षटकांमध्ये? किती धावा त्याच्या बॅटमधनं येतील? षटकार येणार की चौकार येणार की सिंगल डबल धावा तो घेणार, याकडे देखील संपूर्ण प्रेक्षकांचं खेळाडूंचं लक्ष लागलेलं आहे. पंच खेळवणार आहेत. बाउन्सर लेनचा चेंडू, व्हाईट बॉल तिथे मात्र असणार आहे. अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा 17, तब्बल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस फटका खेळलाय. सक्सेसफुल टायमिंग. मी म्हटलं होतं सुशांत भोईर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत तो षटकार आणि चौकार घेणार. त्याच्या बॅटमधनं येतोय षटकार. 6 धावा.
6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 23 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुशांत भोईरनं काय जबरदस्त फटका खेळला. तिकडे जर आपण पाहिलं तर षटक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चौथं म्हणजे चौथ्या षटकाला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे सुरुवात होत आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा पाचची कडा. अगदीच जर पाहिलं तर गलीमधनं बॅकवर्डला चेंडू ट्रॅव्हल होईल. आपण पाहतोय सुशांत भोईरच्या बॅटमधनं नशिबाचा चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर तब्बल 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 27 रन ऑन स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती. तब्बल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. क्वार्टर फायनलची ही मॅच आपण आज स्वर्गीय जायबाई क्रीडा संकुलन आंबोलीच्या मैदानावरती पाहतोय. अक्रॉस दी बाट फटका खेळलाय. मैं भी किसी से कम नहीं. शांत बसायला मी काही संत नाही. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात. अग्नीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय सुशांत भोईरनं. तोफेचा गोळा. 6 धावा. 6 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 33 धावाच्या मात्र धावफलकावरती. 5 गडी बाद. 4थं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज प्रथमेश आहे. प्रथमेश वरती आक्रमण चढवलं जातंय. धावा घेतल्या जात आहेत बॅटनं सुशांत आणि अंकितच्या माध्यमातून. फटका देखील मात्र चांगला आला. तिकडे क्षेत्ररक्षण सुरेख असेल पप्पू भोईरचं. सातत्याने जर पाहिलं तर आपण पप्पू भोईरच्या माध्यमातून मैदानावरती अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये एक चांगला आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलेलं आहे. आणि आज देखील त्याच्या माध्यमातून दिवसभरामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे मात्र झालंय. अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. वारे फकड्या उच्चल किडा षटकार. बुलंदी पॉवरफुल जबरदस्त फटका. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 41 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशांचा 4था मार्गस्थ आहे. सुशांत भोईर मान फ्रॉम देशमुखवाडी. युवा टॅलेंट ऑफ देशमुखवाडी इथे बरसतोय गरजतोय. बॅटने धावा घेतोय. 41 धावा धावफलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा सुशांत तयार. यावेळेस पुढे सरसावत पुन्हा एकदा फटका खेळलाय. डीप मिड विकेटला चेंडू चाललाय. सीमारेषेला बाय बाय करत सीमारेषेला आग लावलीये सुशांत भोईरच्या वाटमधनं. पुन्हा एकदा छेरन. षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे बिग हिट इथे मात्र आपण पाहिलेत. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 31 धावा इथे या ओव्हरमध्ये या षटकामध्ये कुठलेल्या आहेत. प्रथमेशनं इथे 31 धावा खर्च केल्या. 4 षटकार जरूर पाहिले आपण या ओव्हरमध्ये. 1 चौकार आणि 1 डबल म्हणजे ते 4चे 4 षटकार सुशांत भोईरने कुठलेत. 1 चौकार देखील कुठला म्हणजे वैयक्तिकरित्या देखील तो
चांगल्या धावसंख्येवरती खेळतोय. आतापर्यंत 11 चेंडू तो मात्र खेळलाय. 11 बॉलमध्ये 37 अंकावरती बॅटिंग करतोय. काल वैभव मेटलचं अर्धशतक आपण पाहिलं. आज इथे सुशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये अर्धशतक करणार काय? डेथ ओव्हर स्लॉगरला सुरुवात झाली. शॉट ऑफ कव्हर पॉइंटला हा फटका इथे मात्र खेळून काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव येईल. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा 48 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती डेथ ओव्हर स्लॉगर मध्ये मॅन फ्रॉम करंदुरे ओमसा 11 या टीम कडनं उमेश मरगजला आपण ट्रॅकवरती पाहतोय. ऑन स्ट्राईक झोन मध्ये विध्वंसक फलंदाज सुशांत भोईर देखील मात्र दाखल आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू आक्रमण चढवलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. 6 धावेसाठी एवन ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. चेंडू भीमर असणार आहे की नाही पंच इथे आता चेक करणार आहे. कुठल्याही संघासाठी रिव्ह्यू नाही. इथे पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. अर्थातच तिसरे पंच टीव्ही अंपायर इथे मात्र बिझी होत आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. टेक्नॉलॉजीच्या आधारे चेक केलं जाईल चेंडू भीमर आहे की नाही. टीव्ही अंपायर देखील इकडे बिझी होत आहेत. थोडासा डाऊटफुल डिसिजन आहे कारण फुलटॉस चेंडू होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय. त्या चेंडूवरती 6 धावा देखील भेटलेल्या आहेत. नो बॉल आहे की नाही इथे चेक केलं जात आहे. नो बॉल इथे मात्र असणार आहे. भीमर बॉल आणि त्याचा समाचार. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. आताच्या 7 धावा 7 धावेने धावफलक वाढलंय. हाफ सेंचुरी इथे टीमची कंप्लीट होतीये. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 54 54 धावा धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती असणार आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल पुन्हा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. म्हणजे इथे जर पाहिलं तर 48 होते. 48 नंतर एक षटकार. त्या चेंडूवरती नोची अतिरिक्त एक 55 झाल्या. फ्रीड बॉल होता. फ्रीड चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमण चढवलं. तिथे चौकार पाहायला भेटला. धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा 59. वैयक्तिक आतापर्यंत 47 या अंकावरती बॅटिंग करतोय सुशांत भोईर. गुठनाटेक तमाशा देख. चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. अप्रतिम बॅटिंग केली आहे सुशांत भोईरनं या इनिंग मध्ये. या मॅच मध्ये वैयक्तिक आतापर्यंत 14 बॉल खेळलेत आणि 51 धावा बनवल्यात. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक कंप्लीट करतोय सुशांत भोईर. 5 षटकार आणि 4 चौकारांसह या अर्धशतक सुशांत भोईरनं कंप्लीट केलंय. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील खेळलाय.
गॅप शोधलाय, चेंडू सीमा पार, पुन्हा एकदा 4 धावेसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा 67 धावा धावफलकावरती. सुशांत भोईर नावाचं वादळ थांबायला तयार नाही. इथे आग होतोय. भन्नाट फॉर्म मध्ये आहे, भन्नाट लय मध्ये आहे. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील इथे पाहायला भेटतीये. डेंजर झोनला काय, इथे मात्र चेंडू हातामध्ये घेतला नितीन तात्या यांनी आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. विकेट येते. फलंदाज होतोय सुशांत भोईर. या चेंडूवरती धावबाद. विकेट आली. सुशांत भोईर देखील मात्र डगआउटला परततोय. वैयक्तिक चांगल्या रीतीने अर्धशतक कंप्लीट केल्याच्या नंतर संघाचा एक चांगला उच्चांक स्कोर देखील मात्र आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत 68. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मॅग्निफिसिंग बॅटिंग इथे मात्र सुशांत भोईरच्या माध्यमातून आपण पाहिली. नवीन फलंदाज न्यू बॅटर भूषण शिलवणे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. समोरनं गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उमेश मर्गज आहेत. क्वार्टर फायनल नंबर 2 ला देखील मात्र आपण पाहतोय. आज की शाम किसके नाम दाने दाने पे लिखा है, खाने वाले का नाम कोणाच्या नावावरती असेल आजची क्वार्टर फायनल. बक्षीस पात्र कोण होणार? तब्बल कमीत कमी 11,000 रुपयांसाठी चालू असलेला हा सामना आहे. जो जिंकेल तो मात्र कमीत कमी या मैदानावरनं 11,000 रुपये घेऊन जाईल आणि जास्तीत जास्त 51,000 रुपये या मैदानावरनं घेऊन जाणार आहे. थ्रो फसला तात्यांचा. तिकडे मात्र धावा येत आहेत. पुन्हा एकदा थ्रो केलाय, चेंडू पकडलाय, पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट आली. त्याचबरोबरीनं धावा देखील मात्र ह्या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. आत्ताच्या धावा देखील मात्र येत आहेत. आता आपण इथे चेक करणार आहोत फलंदाज इथे मात्र आपल्या घरट्यामध्ये पोहोचलेला आहे की नाही, धावबादची विकेट असणार आहे की नाही चेक केलं जाईल. जेव्हा चेंडू खेळला तेव्हा मात्र थ्रो केला गेला होता. तोपर्यंत पहिल्यांदा तर इथे फलंदाज आपल्या घरट्यामध्ये पोहोचला, परंतु दुसऱ्यांदा तिकडे काय होणार आहे थोडासा डाऊटफुल डिसिजन आहे. ओयूटी आउट. फलंदाज इथे बाद असणार आहे. फक्त आत्ताची एकच रन, एकच धाव. इनिंग इथे संपली. 5 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. आणि पहिल्या इनिंगमध्ये क्वार्टर फायनलच्या या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना तब्बल बनवल्या गेल्या वाघजाई स्पोर्ट क्लब वाघजाई नगर या टीमनं 69 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये चेसिंगसाठी धावा इथे मात्र बनवाव्या लागतील. ओम साई 11 या टीमला तब्बल आणि तब्बल 70 धावा 30 चेंडूंमध्ये. दिवस क्रमांक 2 देखील आहे. उद्या देखील खेड तालुक्यातील गाववाईचे 8 संघ आपण या खेळपट्टीवरती पाहणार आहोत. उद्या 8 मातब्बर संघ उद्या याच मैदानावरती खेड तालुक्यातील प्रत्येक गावचे रती महारथी इथे मात्र आपल्याला पाहायला भेटणार आहे. कालचा दिवस गडद टीमने गाजवला. आजचा दिवस इथे कोणता संघ गाजवणार? एका बाजूने शेलूगाव शिंदेगाव की दुसऱ्या बाजूने वाघजाई नगर. येणारी 5 षटक येणाऱ्या 70 धावा तुम्हा आम्हाला इथे मात्र सांगून जाणार आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा हा धगधगता सोहळा देखना रणसंग्राम आपण पाहतोय. धर्मवीर संभाजीराजे युवा मंच अंबोली आयोजित स्वर्गीय सरपंच विकासाचा महामेरू जनसंवाद क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी अंबोली गावचं नाव खेड तालुक्यामध्ये अग्रगण्य स्तरावरती नेऊन ठेवलं, स्वर्गीय शरदभाऊ शिंदे आणि स्वर्गीय हिराबाई मारुती काडोके स्मृती चषकाला आपण पाहतोय. इथे दिवस क्रमांक 2
संपन्न होतोय आणि अर्थातच संपन्न होत असताना इथे क्वार्टर फायनलची मॅच आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 69 झाल्यात, 70 बनवायच्यात आणि या 70 कशा प्रकारे बनवल्या जातील मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जॉईंट होतील अंबोली भूषण, गणेश केदार आणि राम रोकडे सर. या सर आपलं स्वागत आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आदित्य साऊंड सर्व्हिसचे सर्व प्रवीण भाऊ पोंबाले देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून स्वागत. अनेक मान्यवर, अनेक संघमालक, अनेक पंचक्रोशीतील मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. जबरदस्त मॅच, बिग फाईट, बिग मॅच. क्वार्टर फायनल नंबर 2. सलामीचे फलंदाज बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. सोमनाथ कारले आणि गणी बोराडे ह्या जोडीला आपण पाहणार आहोत. समोरनं गोलंदाज स्वतः संघ मालक कृष्णा चव्हाण इथे तयार असणार आहे. लेट्स प्ले. ऐकूयात गणेश केदारी अंबोली भूषण यांना. धन्यवाद प्रवीण सर. पहिला चेंडू कव्हर पॉइंट वरती मारला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतो, पाहतो कोण जिंकतो. या ठिकाणी मात्र चौकार, 4 धावा. धावफलक आपण पाहिलं तर 4 धावा, 70 धावांचा पाठलाग या ठिकाणी करताना आपण पाहतोय. वाघजाई नगरचे मावळे चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंट वरतून चेंडू ढकलला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक ते चेंडूच्या मागे धावताय. पाहता पाहता चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा. लागोपाठचे 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये लागले गेलेत. अगोदर फलंदाजी करताना सुशांत भोईर याने षटकार आणि चौकाराची आतिषबाजी लावली होती. त्याच प्रकारची आतिषबाजी या ठिकाणी सुद्धा लावावी लागेल. लागोपाठचे 2 चौकार निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पडले गेलेत. 2 चेंडू आणि बनवल्या तब्बल 8 धावा. 70 धावांचा पाठलाग करताना आपण या ठिकाणी शेलो ओम साई 11 संघाला पाहतोय. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र व्हाईट घोषित केला गेलाय. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येते. धावफलक आपण पाहिलं तर 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पाठलाग होते 70 धावांचा. जोर स्वरूपात चेंडू टाकला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज काय होते. 1 धावा तर या ठिकाणी निश्चितच पळून पूर्ण केला गेलाय. एकेरी आणि चौकारांची त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं. लागोपाठचे 2 चौकार मैदानामध्ये मारले होते आणि धावफलक आपण पाहिलं गेलं 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही 60 धावा बनवाव्या लागतील ओम साई 11 संघाला. हा चेंडू मात्र सुरेख टाकला गेलाय. भन्नाट वेगाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानामध्ये पडतोय. शांतता मैदानामध्ये पसरवली जाते कारण टार्गेट ठेवले गेले. 30 चेंडू त्यांनी बनवायच्या तब्बल 70 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर स्वरूपात हलकीशी प्लेसमेंट केली गेली. क्षेत्ररक्षक फार लांबून चेंडूकडे धावतोय. 1 रन या ठिकाणी पळून पूर्ण होतोय. स्कोर कार्ड वरती धाव फलक पाहिलं गेलं तर 11 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती लागला गेला. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कृष्णा याचं स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सोमनाथ कारले. मॅन फ्रॉम शिंदे
पुढे सरकावून मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू धाडतोय, काय होतंय, सीमारेषा ओलांडतोय, दणदणीत आणि खणखणीत षटकार, 6 धावा. लागोपाठ 3 षटकार सोमनाथ कारले यांनी जर लगावले तर मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय मोहनभाऊ शिंदे यांच्याकडनं रोख 501 रुपयाचं पारितोषिक आणि बाबूराव राजगुरू यांच्याकडनं सुद्धा रोख 501 रुपयाचं पारितोषिक. हा दणदणीत आणि खणखणीत मैदानाच्या आतमध्ये षटकार पडला गेलाय. त्यांच्याकडनं सुद्धा रोख 501 रुपयाचं पारितोषिक असेल. लागोपाठचे 3 षटकार 1001 रुपयाचं पारितोषिक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय मोहनभाऊ शिंदे यांच्याकडनं या ठिकाणी जमा सुद्धा झाले. धन्यवाद मोहनभाऊ. कुणीही मारू. लागोपाठचे 3 षटकार मोहनभाऊ शिंदे यांच्याकडनं 1001 रुपये आणि बाबूराव पवार यांच्याकडनं सुद्धा 501 रुपयाचं, बाबूराव राजगुरू यांच्याकडनं सुद्धा. हा मास्टर माइंड. या ठिकाणी आपण पाहिलं धावफलक स्लोअर स्वरूपात चेंडू टाकला गेला. फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. निश्चित दडपण वाढवण्याचा शेलबांब ओमसाई शिंदेगाव या संघावरती हा चेंडू ब्लॉक होल स्वरूपात हलकीशी प्लेसमेंट. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी त्या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग. 1 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. धावफलकाचा विचार केला गेला तर 24 धावा पाठलाग केला जातोय. 70 धावांचा षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सोमनाथ, तर स्ट्राईक एंड वरती सोमनाथ पुढे सरकवलाय. रनआउटचा चान्स कमवतोय की कमवतोय डेंजर झोन मध्ये. त्या ठिकाणी मात्र विकेटचं पतन होतंय. पहिला झटका ओमसाई 11 शिंदेगाव संघाला. आपण पाहिलं तर कालच्या वन ऑफ मध्ये रुद्र ग्रुप गडद संघ बक्षीसवारी पात्रामध्ये पोहोचला आणि आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये कोण पोहोचतोय? सोमनाथ. आपण पाहतो स्ट्राईक एट वरती सोमनाथ कारले तर नॉन स्ट्राईक एट वरती सोमनाथ टेमगिरे. गोलंदाज सोमनाथ. हा चेंडू पहा कव्हरच्या दिशेकडे मारण्याचा निश्चितच प्रयत्न होता, असफल ठरतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेला. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये संपले गेले आणि धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 12 चेंडू बनवल्या, 24 धावा. उर्वरित चेंडू या ठिकाणी 18 आणि बनवायच्या तब्बल 46 धावा. 12 चेंडू 24 बनवल्यात आणि 18 चेंडूत बनवायच्या 46 धावा. कोण होईल आजच्या दिवसातील विजेता? वाघजाई नगर की ओम साई
शिंदेगाव संघ लागोपाठच्या 3 षटकारासाठी या ठिकाणी मोहनभाऊ शिंदे बाबू राजगुरू यांच्याकडनं रोख 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण पाहतोय तिसरं षटक वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा मैदानामध्ये. ज्या कृष्णाने आपल्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केला गेला होता तोच कृष्णा तिसरं षटक घेऊन आलाय. धावफलक असताना 70 धावांचा पाठलाग केला जातोय. 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठ पहिला चेंडू या ठिकाणी मध्ये अवंतर धाव मिळते. व्हाईट चेंडू घोषित केला गेलाय. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. हा चेंडू पुन्हा एकदा मारला गेला सरकावला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जाते. लागोपाठचे 3 विकेट बाबू राजगुरू यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि लागोपाठचे 3 षटकार लागोपाठचे 2 षटकार आणि 2 विकेट जरी घेतल्या तर बाबू राजगुरू यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये बक्षिसांची लैलोट या ठिकाणी निश्चितच दोन्ही संघावरती केली जाते. हा चेंडू अप्रतिम टाकला जातोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेलाय. कुठल्याही प्रकारची चूक त्या ठिकाणी मात्र एसटी रक्षक सुशांत भोईर करीत नाहीये. सत्तर धावांचा पाठलाग केला जातोय. धावफलक झाले 26 धावा. स्लोअर स्वरूपात चेंडू त्या ठिकाणी मात्र सुशांत भोईर थोडीशी चूक करतोय. व्हाईट चेंडू घोषित केला जातोय. अवंतर 1 22ची 1 2 धावा त्या ठिकाणी मिळल्यात. धावफलक पाहिलं तर तब्बल 28 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. 70 धावांचा पाठलाग केला जातोय. 28 धावांपर्यंत संघ येऊन ठेवलाय. ओम साई शिंदे गाव संघ वाघजाई नगर 11 संघाने बनवल्या तब्बल 70 धावा. हा चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली काय होतंय. दस्तक मस्तक षटकार 6 धावा. षटकार जर मैदानामध्ये ठोकला तर बाबू राजगुरू आणि मोहन शिंदे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 षटकार आणि तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्लोअर स्वरूपात चेंडू टाकला गेला. फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. निर्धाव चेंडू सुशांत भोईर यांच्या हातामध्ये थांबवला जातोय. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. सत्तर धावांचा पाठलाग होतोय. 34 धावा निश्चितच लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा उचलता चेंडू उडवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सैनाते 1 धावा पूर्ण होते. कुठल्याही प्रकारचा धोका त्या ठिकाणी पत्करण्याचा प्रयत्न करत नाहीये ओम साई शिंदेगाव संघ. 35 धावा. कृष्णाची गोलंदाजी चालू आहे. पहिल्या षटकात खर्च केला 17 धावा. त्यानंतर आलेला सोमनाथ खर्च केल्या तब्बल 7 धावा. तिसरं षटक
अंतिम चेंडूपर्यंत चालू आहे. धावफलक झाले 35 धावा. सोमनाथ कार्लेसाठी टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू सुशांत भोईर यांच्याकडे जज केला जातोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 35 धावा स्कोर कडवरती लागल्यात. अजूनही 12 चेंडू आणि बनवायच्या तब्बल 35 धावा. 12 चेंडू आणि 35 धावा. लागोपाठ 2 विकेट. बाबू राजगुरू आणि मोहन शिंदे 1001 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठ 2 षटकार. बाबू राजगुरू आणि मोहन शिंदे यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. काय चेअरअप केला जाते ओम साई 11 शिंदेगाव संघाला. स्लोअर चेंडू, वाईट चेंडू घोषित केला गेलाय. अवांतर धाव मिळते. षटक क्रमांक 4 मध्ये धावफलक झाले 36 धावा. अंकित गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक, निर्णायक षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. धावफलक आपण पाहिलं तर 42 धावा. अजून एक षटकार टाकला तर बाबू राजगुरू आणि मोहन शिंदे यांच्याकडनं प्रत्येकी 501 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू मात्र स्लोअर स्वरूपात टाकला जातोय. एक चेंडू व्हाईट चेंडू घोषित केला गेलाय. लेग एसटीच्या बाहेर चेंडू. दंडात्मक कारवाई त्या ठिकाणी पंचाकडनं केली जाते. आणि धावफलक पाहिलं तर 43 धावा. बक्षीस आपलं चालू आहे. हा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू घोषित केलाय. ऑफ एसटीच्या हातवर बाहेर चेंडू टाकला जातोय. त्यानंतर मात्र निश्चित प्रेशर आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघावरती पाहायला मिळतोय. अजूनही एक षटकार मैदानामध्ये पडला तर बाबू राजगुरू आणि मोहन शिंदे यांच्याकडनं प्रत्येकी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट. लागोपाठचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये व्हाईट पडले गेलेत. आता आम्ही म्हणू बाबू शेठ म्हणू आम्ही, काय होते शुगर लेवल जर वाढली तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावफलक आपण पाहू. 45 धावा स्कोर कार्ड वरती. हा चेंडू उडवला. काय होते 501 रुपयाचं पारितोषिक राहते. कॉटन बोर्ड करण्याचा प्रयत्न होता, असफल ठरला गेलाय. झेल सुटला गेलाय. 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. काय होतंय बाबू राजगुरू सर, तुम्ही थोडीशी अपेक्षा फलंदाजांकडे जास्ती करतायत की काय, त्यामुळे ते लागोपाठचे 2 षटकार मैदानात मारत नाहीये. एक षटकार मारल्यानंतर थोडीशी संत खेळी करतायत. हो धन्यवाद. हा चेंडू पहा काय सुरेख टाकला जातोय. पंचांकडे कॅमेरा करायचा पहा. आजच्या दिवसातील लाजवाब कामगिरी त्या ठिकाणी करताना आपण पाहतोय. नतमस्तक होताना त्या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चितच शेवटच्या दिवशी पंचांकडनं आपल्याला डान्सिंग हप्त्यावरची कामगिरी करताना आपण पाहू. धावफलक आपण पाहिलं 47 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा उडवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एकटक नजरेने पाहतोय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा. हे रास्ते हे 4 के.
पाहिलं तर 51 धावा 70 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय ओम साई 11 शिंदेगाव संघ तो वाघजाई नगर 11चे मावळे आपण पाहतोय अनिकेत 8 चेंडू आणि बनवायच्या तब्बल 19 धावा 12 चेंडू आणि 35 धावा होत्या त्या 8 चेंडू आणि 19 वरती आल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा उडवला आहे मुख्य व्यासपीठाला मानवंदना देत चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा. बाबू 55 धावा जर अजून एक चौकार मारला तर बाबू राजगुरू यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू उडवला हा चेंडू फेकून दिला सीमारेषा पार षटकार 6 धावा वाघाची धाड चेंडू सीमारेषा पार षटकार. चेंडू आणि बनवायच्या तब्बल 9 धावा 12 चेंडू मध्ये बनवायच्या होत्या 35 धावा घड्याळाचे काटे फिरले आणि 6 चेंडू बनवायच्या 9 धावा. वाघजाई नगर 11 संघाकडनं सामना कधी ओम साई 11 शिंदेगाव संघाकडे फिरला ते समजलंच नाही आणि 6 चेंडू आणि बनवायच्या तब्बल 9 धावा. अजूनही संघाचा संघनायक सोमनाथ कारले स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकार बाबू राजगुरू आणि मंडळाचे उपाध्यक्ष मोहनभाऊ शिंदे यांच्याकडनं प्रत्येकी 501 रुपयाचं पारितोषिक 2 विकेट सोमनाथ ओके. हा चेंडू बा निर्धाव चेंडू रनआउटचा चान्स क्रिकेट मधील आत्महत्या होते की काय सोमनाथ कारलेला परतीचा मार्ग धरावा लागतोय. 5 चेंडू आणि 9 धावा. पाच चेंडू आणि तब्बल बनवायच्यात 9 धावा. पारितोषिक लागल्यापासून आपण पाहतोय आतापर्यंत हे पारितोषिक कोणी मिळू शकलं नाहीये. निश्चित मंत्र टाकलाय की काय कारण षटकार मारला लागोपाठचे 2 षटकार 1000 रुपये बोललो की चौकार पडतोय. हा चेंडू पहा खोलवर स्वरूपात टाकला गेलाय. थोडीशी प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. 2 चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धाव पडले. 4 चेंडू आणि बनवायच्या 9 धावा. कोण आजचा सामना जिंकतोय ओमसाई 11 शिंदेगाव की वाघजाई नगर 11. हा चेंडू उडवलाय फेकून दिलाय सीमारेषा पार षटकार 6 धावा. शिंदे यांच्याकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठचे 2 षटकार 1500 रुपये रोख पारितोषिक.
हा चेंडू उडवलाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फार लांबून आलाय. एक रन त्या ठिकाणी निश्चित पळून पूर्ण होतं. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरा ही रन त्या ठिकाणी पळून पूर्ण. आणि या ठिकाणी आजच्या दिवसातील विनर संघ ठरलाय. ओके ओके थोडस थांबा थांबा काय झाले बघू द्या. थांबा आउट आहे का सर? ओके धन्यवाद. 2 धावा आहेत ना आताच्या. ओके 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 धन्यवाद धन्यवाद सर. आपण पाहिलं तर 2 धावा. दोन चेंडू आणि बनवायच्यात 1 धावा. कोण ठरतोय वाघजाई नगर 11 की ओम साई 11 शिंदेगाव संघ आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरीमध्ये कुठला संघ जातोय? बॅट्समन नाव अक्षय तुळवे. दोन चेंडू. हा चेंडू पहा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडवला. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. आणि आजच्या दिवसातील विजयी संघ ठरलाय ओम साई 11 शिंदेगाव संघ. पराजय संघाचं वाघजाई नगर 11 संघाचं धर्मवीर संभाजीराव युवा मंचाकडनं सरचे स्वागत. आणि पहा चेंडू द्यायचा आहे त्या ठिकाणी. आपल्याला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षक कोण होते त्यांनी कृपया त्या ठिकाणी गेलेला चेंडू आणून द्यायचा आहे.